नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी खूप मोठी आहे आणि कदाचित तुमच्यासाठी थेट फायदेशीर ठरू शकते. कारण राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता अखेर मंजूर झालेला आहे. पण थांबा, सर्वांना एकदम पैसे येणार नाहीत. काही निवडक जिल्ह्यांमध्ये आजच पैसे जमा होणार आहे आणि काही शेतकऱ्यांना अजून इथे बघावी लागू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या खात्यात पैसे कधी येणार, कोण पात्र आहे आणि कोण अपात्र इथे झालेलं आहे आणि पैसे अडकू नयेत यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या ठिकाणी ते बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने सुमारे 2,000 कोटी रुपयांचा निधी इथे मंजूर केलेला आहे. हा निधी थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. जवळपास 93 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा फायदा इथे होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी जवळजवळ 2,000 कोटी रुपयांचा जो निधी आहे ना, तो इथे मंजूर झालेला आहे आणि हा निधी जो आहे ना, हा डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी आहे. इथे पैसे जमा तर होणारच आहे, परंतु काही-काही शेतकरी बांधवांचे जे पैसे आहे ना, हे अडकत आहे. आता ते का अडकत आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण की काही-काही शेतकरी बांधवांना इथे पैसे जे आहे ना, हे ₹2,000 असो किंवा 4,000 असो, हे भेटलेलेच नाही. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगत आहे आणि जवळपास 93 लाख शेतकऱ्यांना याचा जो फायदा आहे ना, हा झालेला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम एकाच दिवशी सर्वांना मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केलेलं आहे, की टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे. बघा आपल्याला माहीतच आहे, की एकदम जी रक्कम असते ना, ही टाकणं शक्य नसते. कारण की एकदम जर रक्कम दिली, तर काही-काही जे शेतकरी असतात ना, तिथे बाद होऊ शकतात. त्यामुळे ही जी रक्कम आहे ना, ही टप्प्याटप्प्याने इथे वितरित केली जाते. जसं की जिल्ह्यानुसार इथे वितरित केली जाते. त्यानंतर तालुक्यानुसार जे वितरित केले जाते, असा याचा टप्पा असतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता, 8वा हप्ता मिळाला पण 9वा का नाही? तर याचं उत्तर आता मिळालेलं आहे. आधी 8वा हप्ता देण्यात आला आणि आता 9वा हप्ता स्वतंत्रपणे जमा केला जात आहे. बघा आपल्याला इथे माहितीच आहे, की आपल्याला आता झाली महिना झाला. आपल्याला 8वा जो हप्ता आहे, तो हप्ता आपल्याला इथे भेटलेला आहे. परंतु 8वा हप्ता सुद्धा काही शेतकरी बांधवांना इथे भेटलेला नाहीये. त्याचं सुद्धा कारण इथे आपण पुढे बघणार आहोत. आता 9वा हप्ता स्वतंत्रपणे जमा केला जाणार आहे. आपल्याला पहिले काय वाटत होतं, की 8वा आणि 9वा हे दोन्ही जे हप्ते ना हे सोबत येणार असं वाटत होतं. परंतु काय झालेलं आहे, की असं झालेलं नाही. आपल्याला फक्त ₹2,000 इथे आलेले आहे नमो शेतकरीचे. आता आपला 9वा हप्ता जो आहे ना, तो इथे आपला बाकी आहे आणि तो आता स्वतंत्रपणे आपल्या अकाउंटवर इथे जमा केला जाणार आहे. म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र ही अफवा होती. सरकारने स्पष्ट सांगितलेलं होते, की ज्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे, त्यांनाच 9वा हप्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता बघा, ज्या शेतकरी बांधवांना इथे 8वा हप्ता भेटलेला आहे, त्यांना 9वा हप्ता जो आहे ना, हा 100% इथे भेटणार आहे. तुम्हाला कुठलीही काळजी करायचं काम नाही. आणि ज्या शेतकरी बांधवांना 8वा हप्ता भेटलेला नाही, त्यांनी नेमकं काय करायचं ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. कारण की त्यांना आता दोन्हीचे हप्ते ना, ते सोबत त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. म्हणजे त्यांना एकदम ₹4,000 भेटणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होणार आहे. बघा, आता 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे येतात आणि हे 18 जिल्ह्याची जी निवड आहे ना, ही सरकारने केलेली आहे. आता या 18 जिल्हे नेमके कोणते? ते मी तुम्हाला इथे पहिले सांगतो. यामध्ये यवतमाळ आहे, वर्धा आहे, बुलढाणा आहे, अकोला, वाशिम, अमरावती आणि बाकी जिल्हे आपण स्क्रीनवर इथे बघू शकता. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तर आज किंवा रात्रीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. जर नाही, तर काळजी करू नका. पुढच्या टप्प्यात तुमचाही नंबर इथे लागणार आहे. बघा, जर या लिस्ट 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचं जिल्हा जर नसेल, तर इथले कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण की जी पुढची यादी येणार आहे ना, दुसरी यादी, त्या यादीमध्ये तुमचा जो नंबर आहे, तो 100% इथे लागणार आहे. पुढच्या 18 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर इथे 100% लागणार आहे. आणि ज्या जिल्ह्याचे यामध्ये नाव आलेलं आहे, तर या जिल्ह्यांमध्ये आज किंवा आज रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जे आहे ना, हे थेट त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. सरकारने पैसे जमा करण्यासाठी एक टाइम सिस्टम ठेवलेली आहे. सकाळी 10 ते दुपारी 2, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12. बघा या टाईममध्ये जे पैसे आहे ना, ते वितरित होत असतात. म्हणजे एकंदरीत जर बघितलं, तर सकाळच्या 10 वाजेपासून जे वितरणाला सुरुवात होते, तर रात्री 12 वाजेपर्यंत हे जे वितरण आहे ना, हे सुरू राहतं. म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या वेळेत इथे पैसे जमा होऊ शकतात. म्हणून जर तुम्ही अजून पैसे आले नसतील, तर इथे कुठल्याही प्रकारे घाबरायचं नाहीये. थोडा इथे वेट करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला नाही. बघा आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या पॉइंटवर इथे आलेलो आहे. कोणाला पैसे भेटणार आणि कोणाला नाही. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. घरात कोणी सरकारी नोकरीत नसावं, तुम्ही आयकर भरत नसावा. बघा हे जे नियम आहे ना, हे नियम लाडकी बहीण योजनेला सुद्धा इथे लागू आहे आणि हे नियम आता नमो शेतकरीला सुद्धा इथे लागू झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
आधार कार्ड अपडेट असावं, बँक खाते आधारशी लिंक असावं, केवायसी पूर्ण असावी. या गोष्टी पूर्ण नसतील तर तुमचा हप्ता इथे अडकू शकतो. बघा, आपल्याला हे तर माहीतच आहे की कोणत्याही सरकारी योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपलं आधार कार्ड हे अपडेट करावं लागतं. त्यानंतर जे आपलं बँक खाते ना हे आधारशी लिंक असावंच लागतं. जर आधार लिंक नसेल तर आपल्याला पैसे येण्यामध्ये इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्या शेतकरी बांधवांना इथे 8वा हप्ता भेटलेला नसेल त्यांचं सुद्धा याच्यापैकी एक कारण 100% असणार आहे. आता केवायसी तुम्हाला जर केली नसेल तर केवायसी ते पूर्ण करून घ्यायची आहे. आता यामध्ये सुद्धा मी जे लाडकी बहीण योजनेमध्ये सांगतो तेच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की केवायसी ह्या 2 प्रकारे असतात. एक म्हणजे बँकेची केवायसी असते आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रकारची जी योजना असते ना त्याची केवायसी असते. त्यामुळे जर तुमची केवायसी बँकेची जर केवायसी राहिली असेल तर ती तुम्ही आत्ताच्या आत्ता पूर्ण करून घ्या. जर केवायसी केली नाही तर सरकारला इथे पैसे टाकण्यामध्ये अडचण येत असते. आता खूप शेतकऱ्यांचे पैसे का अडकतात याचे कारणे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघा, तुमची जर केवायसी अपूर्ण असेल तर तुमचे पैसे इथे अडकू शकतात. तुमचा आधार जुना असेल 15 वर्षांपैकीच जुना जर असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. मोबाईल नंबर लिंक नसेल आधारला तरी सुद्धा तुमचे पैसे इथे अडकू शकतात किंवा बँक अकाउंट हे जर मिसमॅच असेल तर इथे पैसे जे आहे ना ते इथे अडकू शकतात. आता यावर उपाय जर म्हणाल तर लगेच बँकेत जाऊन केवायसी अपडेट करा. आधार अपडेट करून घ्या, मोबाईल नंबर लिंक करा आणि हे केलं तर पुढचा हप्ता तुम्हाला 100% इथे येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजपासून 9व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा पहिल्या यादीत असेल तर आज पैसे येण्याची शक्यता इथे आहे. नसेल तर घाबरायचं नाही. पुढील 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे ना ते 100% इथे असणार आहे. बघा, इथे दुसरा पॉईंट म्हणजे कधी-कधी 18 जिल्ह्यांमध्ये जर पहिल्या यादीत जर तुमचा जिल्हा असेल तर तरी सुद्धा इथे पैसे अडकू शकतात. कारण की तुमचा जर तालुका त्यामध्ये नसेल तरी सुद्धा तुमचे जे पैसे आहे ना ते इथे अडकू शकतात. तुमचा तालुका कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ की तुमचे जे पैसे आहेत ते जमा होईल का नाही. आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे ना तुम्हाला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजना, पीक विमा संदर्भात किंवा कर्जमाफी संदर्भात, शेतकरी बांधव असेल किंवा लाडकी बहीण असेल, या सर्वांसाठी जे आहे ना या अपडेट्स या आपल्या चॅनलवरती येत राहतात. त्यामुळे काय करायचं की आत्ताच आपल्या चॅनलला जे आहे ना ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा ही जी माहिती आहे ही माहिती भेटेल. आणि ज्यांना 8वा हप्ता जो भेटलेला नाही त्यांच्यापैकी मी जे कारण सांगितलेलं आहे ते कारणापैकी एक कारण इथे असू शकतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचे की हे जे सगळं आहे ना हे सगळं एकदा कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला जो 8वा आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते आहे ना हे तुमच्या अकाउंटवर एकदम जमा होईल. म्हणजे ₹4,000 तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. तरी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.